न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नॉन पेसात राहणाऱ्या बेरोजगार शिकलेल्या तरुणांना नोकरीसाठी विचार करायला हवा। जसे पेसा क्षेत्रातील तरुण नॉन पेसात नोकरीसाठी पात्र असतात, तसेच नैसर्गिक न्यायाने पेसा भरतीत नॉन पेसातील तरुणांना पेसा भरतीत संधी मिळायला हवी। पेसा दाखल्याची अट रद्द करावी। पेसा दाखला अट नकोच, तरच नॉन पेसातील तरुण पेसा भागात नोकरीस पात्र ठरतील, त्यांनाही न्याय मिळेल। नोकरीच्या संधीत आदिवासी समाजात भेदभाव अन्याय नको। नैसर्गिक न्याय संधी आदिवासी तरुणांना समान हवी। या व अशा विविध मागण्यांसाठी त्याचप्रमाणे पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी। त्याचप्रमाणे बिल्डरांनी आदिवासीयांच्या लाटलेल्या जमिनी परत मिळाव्या, या प्रमुख मागणीसाठी आज नाशिकच्या तपोवन परिसरातून भव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा निमाणी बस स्थानक मार्गे रविवार कारंजा MG रोड मार्गे आदिवासी विकास भवनावर धडकणार आहे। आदिवासी संघटनेच्या मोर्चात असंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नाशिक शहरामध्ये जो आज भव्य असा मोर्चा निघाला आहे, हा नाशिक 13 जिल्हे मिळून हा मोर्चा निघालेला आहे। खूप मोठ्या संख्येने आज समाज बांधव जमलेला आहे। औरंगाबाद नाका ते आदिवासी विकास भवन असा हा भव्य असा मोर्चा निमाणी तसंच जुने नाशिक असा पूर्ण हा मोर्चा जाणार आहे। आणि शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही एकंदरीत असे आमच्याकडे कंप्लेंट आलेले आहे की बहुतेक समाजाची आमच्या फसवणूक होती। आज पेसामध्ये वरती आमची फसवणूक झाली आहे। दुसरं आमच्या आदिवासी समाजाच्या जागा जमिनी आहे त्याच्याही मोठमोठ्या बिल्डर लोकांनी आज त्यांची फसवणूक केली। याच पद्धतीने आम्ही एवढ्या 8 ते 15 दिवसात जमिनीविषयी बी आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहे आणि तो थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत नेणार आहे। दुसरं आज मोठ्या समाजाचा समाज जमला आहे। सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला पेसा कायदा लागू करावा। लागू आहे पण जे 17 संवर्ग आहे जे आमचे तुम्ही बंद केलेले ते लवकरात लवकर उठवावी, नाही तर ह्या इलेक्शनमध्ये सरकारला एक समाजाचा एक मोठा निर्णय विरोधात जाईल। समाज आमचा पूर्ण विरोधात जाईल। याची सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर ती योग्य ती कारवाई करावी। या मोर्चा प्रसंगी रमेश नाना नळवाडे, रवी भाऊ तारडे, दिनेश भाऊ घुटे, योगेश भाऊ शेवरे, अनिल डगळे, सोमनाथ खाणे, संतोष वारडे, प्रकाश भोये, दिनेश वटाणे, मच्छिंद्र झनकर, महादू कांबळे, प्रवीण भोये, मनोज ब्राह्मणे, प्रकाश मार्गे, रंजन वाटाणे, बाळासाहेब लिलके, किरण लांडे, अंकुश भोये, अंकुश मिसाळ, रोहित कडाळे, नितीन राऊत, सचिन नवसे, राजू यादव, धनु लचके, गोकुळ डंबाळे, मच्छिंद्र पवार, सुरेश मार्गे, गणेश वाटाणे, भोसले जगन, राजूभाऊ जोशी, अरुण वार्डे, मधुकर माळेकर गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। यामध्ये प्रमुख मागणी पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया त्वरित राबवावी ही प्रमुख विद्यार्थ्यांची मागणी आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी JP गावित यांच्यासह अनेक नेते उपोषण स्थळी उपस्थित होते। आज शहरामध्ये सुद्धा जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत आदिवासी बांधव नाशिक शहरात राहतो। तसेच आज नाशिक शहरामध्ये सुद्धा जे आज आदिवासी समाजावर अतिशय जे बिल्डर धार्जिने आज सरकार चालू आहे, आज आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटल्या जात आहे आणि आम्ही या संदर्भात सुद्धा नक्कीच आम्ही कलेक्टर ऑफिसला मोठी कारवाई करण्यात येणार आहे, जेणेकरून जे आदिवासी समाजाला नक्कीच आज मोठ्या प्रमाणात आम्ही न्याय मिळवून देऊ, असं सर्व आदिवासी बांधव आम्ही सर्व सोबत आहे। जे नॉन आदिवासी जे ग्रामीणमध्ये जे नॉन आदिवासी राहत आहे तिथे बी काही संख्येमध्ये 98% लोक राहते आदिवासी। ह्या ठिकाणी हा कायदा लागू झाला पाहिजे। बऱ्याच संख्येमध्ये नाशिकमध्ये 98% काही ठिकाणी, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आदिवासी जमिनींवर कब्जा केलेला आहे। याचा बी सरकारने हे घ्यावं आणि दखल घ्यावं आणि आता बी इडून पुढं हा मोर्चा एवढा मोठा निघाला आहे, याच्या पुढं खूप मोठा मोर्चा निघाल, याची दखल घ्यावं या सरकारने अशीच विनंती करतो।